तेच गुरुजी जे म्हणतात आपण आपला चेहरा फेस वॉशने नाही तर शेणाने धुतला पाहिजे। आपने कभी गाय के गोबर से अपने मुंह को धुला? मैं गारंटी लेता हूं चमड़ी संबंधी कोई भी रोग हो, आप गौ के शुद्ध देसी गाय के दो गोबर से स्नान करेंगे तो आपका चमड़ी का रोग समाप्त हो जाएगा। इतनी ताकत गोबर में है। गुरुजी ज्या कॉन्फिडन्सने तुम्ही बोलताय ना, रोग जाईल की नाही माहित नाही, पण माझ्या घरातले मला लाता बुक्क्या मारून घरातून बाहेर काढतील। नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे जो युट्यूबवर, इंस्टावर आणि अख्ख्या सोशल मीडियावर एवढा पसरलाय जेवढा आपल्या शेजारच्या मावशींच्या गप्पा पसरत नाही। भाई माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळं मी माहित नाही मी कसं करतोय, काय करतोय, कसं करणार आहे, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कसा पोहोचणार आहे अजिबात अंदाजा नाहीये मला। पण गुरुजीने जे मोटिवेशन दिलंय ना, त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय। त्यामुळे जर कुठे थोडीफार थोडी काहीतरी चूक झाली तर सांभाळून घ्या। Hello, welcome to my YouTube channel, guys. भाई हे पहिले गुरुजी असतील ज्यांचे सोशल मीडियावर कथाचे क्लिप्स नाही तर मीम्स व्हायरल होत आहेत। आपका विवाह नहीं हुआ, अब आपके विवाह ना होने से आपका शरीर इस प्रकार से सूखा हुआ है। मेरी थोड़ी तबीयत खराब हो गई थी, मुझे पहले ऐसी थी नहीं, थोड़ा सा दिक्कतें आ गई थी। आप 24 साल तक आपके शरीर में एक अलग एनर्जी होती है। या गुरुजींचे सोशल मीडियावर 2.5 करोड पेक्षा जास्त ऍक्टिव्ह युजर्स आहेत, असं मी नाही म्हणत, तेच म्हणते त्यांच्या सोशल मीडियावर लिहिलंय। इंस्टाग्रामवर गुरुजींनी लिहिलंय की त्यांनी डॉक्टरकी केली आहे USA मधून आणि त्यांचा एक आश्रम सुद्धा आहे, जे की चांगली गोष्ट आहे, सॅल्यूट आहे त्या गोष्टीसाठी, त्यांना काही विषय नाहीये। बिस्कुट का मतलब क्या है? बिस्किट का मतलब क्या है? विस्की किट। विस मतलब जहर की किट मीन्स बिस्किट। क्या बोलूं मैं इस पे? बिस्कुट बोलूं क्या मैं? जिसमें बिस्कुट कूट के भरा हो। अरे तुम्हारी खोपड़ी में भेजा है कि भजिया है? भाई गुरुजीने डायरेक्ट अख्ख्या बिस्किट कंपनींना एक्सपोज केलंय आणि माझ्या मते आता पार्लेजीचा डायरेक्ट दी एंड होणार आहे। पण बिस्किटवरच गुरुजींचा तुम्ही अजून एक व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यामध्ये गुरुजी स्वतः बिस्किट वाटताना दिसतायत। आता हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर जाम व्हायरल झाला आणि एक न्यूज रिपोर्टरने त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, त्याच्यामध्ये त्यांना विचारलं की तुम्ही स्वतः भक्तांमध्ये बिस्किट वाटताना दिसताय, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्यावर गुरुजी म्हणाले, प्रसाद नहीं, वो तो जब बधाइयाँ बढ़ती हैं तो बधाई में जो जो लोग लेके आते हैं वो आपका जो आप देंगे ना वो बांट दिया जाएगा। वो आप जो लाते हैं वो बांट दिया जाता है। आप क्या लाते हैं वो आप पे डिपेंड करता है कि आप क्या लेके आते हैं। तर गुरुजी त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा विशचं किट वाटप करताय है ना, क्योंकि बिस्किट का मतलब क्या है? विस्की किट। हा व्हिडिओ बनवत असताना मी त्यांचे काही व्हिडिओ बघितले, लेटेस्ट व्हिडिओ पण बघितले आणि अगदी 2-3 वर्षापूर्वीचे व्हिडिओ पण खतरनाक बनवले गुरुजींनी। पण असं नाही की सगळेच व्हिडिओ लॉजिकलेस आहेत, काही व्हिडिओ पर त्यांनी वाट लावली आहे आणि काही व्हिडिओ खरंच चांगले आहेत, त्याच्यामुळे लोक त्यांचे भक्त पण आहे। पण जिथं म्हणजे काही बोलायचं म्हणून बोलायचं, रिकामं काहीतरी नाही का, आपलं 3.5 तास भरवायचे कथाचे म्हणून काही बोलत चालले। पुढचा व्हिडिओ जर बघितला ना तुम्ही, डायरेक्ट डोक्याला मुंग्याच येतील भाई। जिसको संतान नहीं होती वो गाय को गेहूं खवाए और गेहूं जब उसके गोबर से वापस आए तो उसको धुल करके, उसे सुखा करके, उसको पीस करके उस आटे की रोटी बनाकर भगवान को भोग लगाकर वो रोटी खाने से संतान प्राप्ति होती है। अरे बाबर काय बोलू मी आता, म्हणजे डायरेक्ट डोक्याच्या पलीकडे, म्हणजे शेण खाऊन नाही रे, नाही अजिबात सहन होत नाही बाई। म्हणजे हा जो नशा आहे ना, हा इकडचा नाहीच आहे, मला असं वाटतं हा USA नशा आहे। डॉक्टर की करता करता गुरुजींनी काहीतरी खतरनाक नशे केलेत, मला असं वाटतंय, कारण त्याशिवाय एवढा अखंड ज्ञानसागराचा महापूर येऊच शकत नाही। बरं काय होतं, एक 9वीचा मुलगा आहे ना, कथा ऐकायला जातो आईसोबत, त्याला काही म्हणजे काही माहीत राहत नाही आपण कुठं चाललोय, काय चाललोय, जातो आईसोबत, तिकडे बसतो, त्याला काय माहिती पुढे गणिताचे प्रश्न विचारणार आहे। 70 में क्या जोड़ें कि 17 हो जाए? फास्ट। माइनस के 53। अरे माइनस प्लस नहीं लगेगा यार। मुलगा आपला थोडा वेळ घेतो आणि उत्तर पण देतो, बरोबर उत्तर देतो। आप जोड़ना है, घटाना नहीं है। हम बोल रहे हैं जोड़ो, प्लस करो, माइनस नहीं करो। 70 में क्या जोड़ें कि 17 हो जाए? जोड़ना है, प्लस करना है, ना कि माइनस। पता नहीं। आपने क्या बोला? माइनस कर दो। माइनस नहीं करना ना, कारण डॉक्टर अनिरुद्धाचार्य थेरम प्रमाणे हा फॉर्म्युला चुकीचा आहे। फायनली पोरगा गिव्ह अप करतो आणि गुरुजींना विचारतो की तुम्हीच उत्तर सांगा, आणि मग गुरुजी उत्तर देतात। हिंदी से लिखो 70 और फिर हिंदी से लिखो 17, आ की मात्रा जुड़ जाएगी। 70 में क्या जोड़ दें कि 17 हो जाए? आ की मात्रा जोड़ दो, हो जाएगा। भाई
याच्यानंतर भाई पोराने 100% शिक्षण सोडलं असणार भाई. तुम्ही भगवद्गीता विषयी बोला, तुम्ही करंट काही सिनेरिओ चालू त्याच्याविषयी नॉलेज द्या, तुम्ही एकदम गणित, एकदम बायोलॉजी, फिजिक्स मध्ये जाऊन भाई नाही म्हणजे एवढ्या तुकरट गोष्टी का करायच्या आहेत. पण ठीक आहे, जाऊ द्या. गुरुजींनी आपली चूक मान्य पण केली आहे. देखिए, हम लोग दिन भर 3.5 घंटे रोज बोलते हैं. कई बार हम वो बोल देते हैं जो हमारे मुंह से नहीं निकलना चाहिए. धारा प्रवाह में निकल जाता है, पर निकल जाए तो हमें उसका सार तत्व ग्रहण कर लेना चाहिए. और जहाँ लगता है कि हाँ हमारे मुंह से गलती हुई तो क्षमा मांग लेने में कोई अपराध नहीं है. बास, इथं गुरुजींनी माझं मन, हृदय, किडनी सगळं जिंकलंय भाई. त्यामुळे गुरुजी ढोंगे आहेत, हुशार आहे, तत्वज्ञानी आहे का काहीतरी खतरनाक सायंटिस्ट आहे, डॉक्टर आहे, मी नाही सांगत. हा निर्णय तुमच्यावर आहे, तुम्ही सांगा. कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत काय गुरुजींविषयी ते नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच बनवतोय मी, माहीत नाही कसं झालाय, छोटा बनवतोय कारण सुरुवात आहे, त्यामुळे काही विषय नाही. नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, पुढचा टॉपिक काय पाहिजे ते पण सांगा मला. आणि ते काय ते असतं ना ते हां ते करून टाका तुम्ही. आणि इंस्टाग्रामवर तर मी आहेच RJ_लक्ष नावाने, तिकडे पण भेटूया. चला येतो. आप इधर अकेले पूरा मार्केट उतारे, समझ नहीं आ रहा फिर भी समझना चाह रहे लोग, कौन है रे नजर नहीं मेरे को क्यों आ रहे, नजर कैसे आएंगे मेरे मर गए सारे.